ही एक मिस्टेक खूप रिटेल इन्व्हेस्टर करताय की ट्रेंड हा फॉरएव्हर साठी असतो, पण तसं नाही. 2000 मध्ये आय टी हे खूप हॉटेस्ट सेक्टर होतं, पण त्यानंतर काय झालं, करेक्शन आलंय आणि साईडवेज. नंतर 2010 ते 15 मध्ये फार्मा स्टॉक्स खूप पीकला होते. सेम स्टोरी रिपीट झाली आणि आता रिसेंटली ऑटो आणि पीएससी मध्ये पण सेम होतं. आपण काय करतोय, सपोज एखादा स्टॉक IRFC हा खूप कमी प्राइस पासनं पीकला गेलाय, म्हणून आपण त्याला बाय करतोय विदाउट टायमिंग आणि ट्रेंड अंडरस्टँडिंग, या होप्स मध्ये की हा ट्रेंड फॉरएव्हर साठी कंटिन्यू राहणार. पण होतं काय, तुम्ही अराउंड टॉपला 20-30% ला बाय करतोय आपण आणि आपण स्टक होतोय. काय चुकतंय, बाय आणि होल्डिंग हे खूप चुकतंय, जे की स्मार्ट इन्व्हेस्टर अवॉइड करतात. असं म्हटलं जातं ना की डोंट मॅरी सेक्टर्स, तुम्ही रोटेशनल केलं पाहिजे. इमॅजिन करा, जो स्टॉक तुम्ही होल्ड केलाय 3 इयर्स मध्ये, सेम ड्युरेशन मध्ये काही स्टॉक्सने 30-40% रिटर्न दिले. कन्क्लुजन काय, बाय अँड रोटेट. थँक्यू.